हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. सध्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला सुरुवात झाली आहे. तर सुवासिनींना नाश्त्याला देण्यासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी हलवाई स्टाईल खमण ढोकळा. अतिशय सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी हे 2 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे. बेसन नेहमी घेताना चाळूनच घ्यायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. याच्यामध्ये पाव चमचा आपण हिंग घालून घ्यायचं. इथे 4 टेबलस्पून मी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1 TSP म्हणजे एक छोटा चमचा जो आपला असतो पोहे खायचा त्याचा आपण एक सायट्रिक ऍसिड घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेणार आहे खाण्याचं. आता हे सर्व एकत्र करून घेऊया आपण आणि याच्यामध्ये सेम त्याच वाटीने मी थोडं पाणी घालणार आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग बेसनाच्या ना पूर्ण गाठी होऊन जातात. यासाठी थोडं पाणी घालून असं विस्करच्या साह्याने मिक्स करत जायचं. असं फ्लोई कन्सिस्टन्सी झालं पाहिजे. इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. हे टोटली आपल्या बेसनावरती डिपेंड असतं. काही वेळा 1.25 वाटी पाणी लागतं तर काही वेळा 1.5 वाटी. असं व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे. आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आपण आणि आता याच्यामध्ये आपण 1 इंच आलं घातलेलं आहे खिसून. तुम्हाला हवं असेल तर बारीक मिरची करून सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मला इथे फक्त आलंच घालायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून एक 10 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी एक केक टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर तुम्ही कोणत्याही आपल्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा कोलगट ताट असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा ढोकळा सेट करू शकता. आता यामध्ये थोडंसं तेल घालून मी चारी बाजूने व्यवस्थित हे तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो कुठेही चिकटणार नाही. यासाठी ही सर्व पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आपण. तर 10 मिनिटं झालेले आहेत. त्यामध्ये आपण 1 टीस्पून बेकिंग सोडा घालून घेऊया आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊया, जेणेकरून बेकिंग सोडा जो आहे तो सर्वीकडे व्यवस्थित असा ॲक्टिव्ह होईल. तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं फुललं आहे. लगेचच आपण हा जो टीन तयार केलेला आहे ढोकळ्यासाठी त्याच्यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित असा. लगेचच हा टीन जो आहे तो टॅप करून आपण ठेवून देऊया. इथे मी कढईमध्ये ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलं होतं. तर हा टीन लगेचच त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि झाकून एक 25 ते 30 मिनिटं आपण हा व्यवस्थित असा उकडून घ्यायचा. आता 30 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया आपला ढोकळा व्यवस्थित बेक झाला आहे का. आपण एक सुरी घेऊया आणि सुरीच्या साह्याने बघूया. सेंटरला चेक करायचा. सुरी अशी क्लीन आली आहे, याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा एक 10 ते 15 मिनिटं आपण थंड करून घेऊया. आता इथे एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपण. आता तेल आपलं छान गरम झालं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकून घ्यायची. ती व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आपण. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. थोडंसं हिंग घालून घ्यायचं. 4-5 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालून घेऊया. सोबतच त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून साखर घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया याच्यामध्ये थोडंसं, कारण की आपण ढोकळा शिजताना ढोकळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण बेताचंच ठेवायचं आहे. आता ही फोडणी व्यवस्थित उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता इथे ढोकळा थोडा थंड झालेला आहे. आपण त्याच्या कडा ज्या आहेत त्या सुरीच्या साह्याने व्यवस्थित अशा मोकळ्या करून घेऊया. आणि एका ताटावरती असा व्यवस्थित उलटा करून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असा आपला हा ढोकळा झालेला आहे. अगदी स्पॉन्जी झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आता आपण याचे हव्या त्या साईजमध्ये काप करून घेऊया. अशा पद्धतीने आपला हा ढोकळा जो आहे तो व्यवस्थित असा कट करून झालेला आहे. आता आपण केलेली फोडणी याच्यावरती घालून घेऊया. व्यवस्थित अशी घालून घ्यायची फोडणी आपण याच्यावरती. आणि आता आपण त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित अशी. काय सुंदर ढोकळा दिसतो आहे आपला, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला त्यातला एक पीस काढून दाखवते. परफेक्ट जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे. फोडून पण दाखवते तुम्हाला.
अजिबात घशामध्ये अडकणार नाही, म्हणजे घास लागणार नाही असा हा आपला इतका परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. आणि असा ग्रीन चटणी सोबत खायला द्यायचा. अप्रतिम लागतो हा ढोकळा. आता लवकरच हळदी कुंकू चालू होत आहे. तर हळदी कुंकवासाठी तुम्ही सुवासिनींना नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकता. अतिशय सोपा आहे. आधीच करून ठेवायचा आणि सुवासिनी आल्यावरती त्यांना आपण हा देऊ शकतो. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.